आलेच. ह्या बघा, आम्ही काही चुकीचं बोललेलो नाही. राया गोजमगुंडे, आमचं पार चुकलं. नाही, आम्हाला वाटलं तुमच्या पॉवर मध्ये आमचा सपोर्ट मिसळला तर तुम्ही काहीतरी कमाल कराल. नाही, तुम्ही निघालात एक नंबरचे बडबोले, बतौलेबाज. दादासाहेब, आम्ही काय कुठं नॉर्थ बिर्थला गेलो नाही, त्यामुळे ते तुम्ही काय लास्टला बोलले ना, ते काय आम्हाला समजलं नाही. चालायच राहता राहिला रणजितराव ढाले पाटील या प्रॉब्लेमचं सोल्युशन. ते जरा अवघड आहे. हे जरा आधी सांगितलं असतं तर तुझ्यासारख्या लंगड्या घोड्यावर आम्ही बाजी लावलीच नसती. घोडा आणि आम्ही तो बी लांगडा. तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, आम्ही तुम्हाला काही सिरियसली घेत नाही. कसे माणसाचे दिस असतात, कधी चांगले दिस, कधी वाईट दिस. रणजितरावांचे मागच्या 6 महिन्यापूर्वीचे दिस वाईट होते, आता दिस पालटलेत. गुड डेज आर हिअर अगेन. छामायला आमचा प्रत्येक वार बेकार गेला, कंप्लीट बेकार. तरला तुमचा भाऊ तरला, आता मोठा वार करायला लागल, एखाद बर्मास्तर सोडायला लागल. राया गोजमगुंडे नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस, हाड बडबोला, बतौलेबाज. मोठा वार, ब्रह्मास्त्र. दादासाहेब, लय हसू नका, रडायची पाळी येईल तुमच्यावर. आणि तुम्ही असं काय तोप काम केलंय हो जिंदगीमध्ये. तुमचा लहाना शामडा भाऊ तुमच्याच्याने आवराना आणि तुम्ही आमच्यावर दात काढायला लागले. राया मापात माप तुम्ही वलांडलं म्हणून सांगतोय तुला, तुझ्या बारक्या भावावर मोठा वार करून आम्ही त्याची वर्दी उतरावली. त्याच्या सकट तुमच्या अख्ख्या खानदानाला आम्ही जेलात पाठवलं. तू काय केलं रे दाद्या? आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या हानीत नसतो. डायरेक्ट शॉट. सॉफ्ट माणूस, हार्ड ऍक्शन. ते असले गडबोले फेडबोले ना, हे आम्ही नाही, तुम्ही. जीभ हासडून ठेवत असतो आम्ही. जीभ हासडायला काय आम्ही तुझ्या घरचा नोकर बिकर वाटलो काय? ये राया दाद्या, रायसेठ, अरे बोल के पटकन. पोलिसांची धाड पडली. कुठं धाड पडली पोलिसांची? काय झाले? तुम्हाला पोलीस अटक करायसाठी आले. अर्धा तासात त्याला सांग गाडी काढ, मी निघतो मागच्या दरवाजाने. जा लवकर. 4 बाजूने पोलीस आहे, मागच्या दरवाज्यावर मी पोलीस आले. आता आम्ही काय झक मारली तर पोलीस कशाला आलेत? राया, एका बी हवालदारानं आम्हाला इथं पाहिलं तर ती गोष्ट रणजितरावापर्यंत जाईल. आम्हाला बाहेर काढ. बाबूजी मार्ग. चला चला चला. अरे हळू पडेन ना मी. काय पडत नाहीस तू, बस. केशवराव, यांना आणि आई साहेबांना सोडून घरात जेवढा स्त्री वर्ग आहे त्या सगळ्यांना बोलवा. म्हणजे
अरे सरळ सरळ सांग ना की राजश्रीला आणि संजूला बोलव म्हणून. हा? हा. जा. बेबी डार्लिंग. हा ठीक आहे. अगं तुला ते पापड वाळवायला साडी लागते ना म्हणून साडी आणली. नवी साडी आणली तुझ्यासाठी. माझ्यासाठी मी काय म्हणते सुजित, हम्म. ही साडी तू अक्काला दे, तिला बरं वाटेल. ऐक ना, तुला साडी देऊ ना मला बरं वाटेल. आणि कसं आहे, लग्न माझं आहे की नाही, त्यामुळं मला बरं वाटणं जास्त महत्वाचं आहे. आणि तिला दिली की तिच्या सुनेनं साडी. हा, तुला साडी आवडली की नाही सांग. खूप. हा ना, बरं ये जरा इकडं. आता नीट ऐक का. थांब जरा, बोल. ही जी साडी आहे ना, हा ही राजश्री वहिनीने द्यायची. हा? बर. हा अगं ए काय करते, अगं तू मिक्स नको ना करू. उगा जमलिंग होईल ग. तू ऐक, ही जी साडी आहे ही राजश्री वहिनीनं द्यायची आहे. हा, मला एक सांग, हीच साडी का राजश्रीला द्यायची? छान आहे, सुंदर आहे, चांगली दिसेल त्यांना. अगो बाई, हो का? हा, तू कधीपासून तिचा विचार करायला लागलास रे? एरवी तर हिंग लावून विचारत नाही तिला, वाईट साईड बोलतोस. हा, आता लग्न आहे ना म्हणून. सुजित, तू असं का नाही सांगतेस की तुला ही साडी संजून नेसायला हवी? तू का वेगळ्या ट्रॅकला जाऊ नको. हे बघ, मी काय पार्शालिटी केलेली नाही. दोन्हीचं बजेट सारखं आहे. दोन्ही मला ऑफर मध्येच गावलेले आहेत. थांब तुला पावतीच दाखव. अरे नको, इकडे. हे बघ, तुम्ही किती भांडलात ना तरी एकमेकांवरचं प्रेम कळतं. हा, आता ऐक माझं नीट. ही साडी आहे ना, तुला संजूला द्यायची. ही तू राजश्रीला दे. का? अरे म्हणजे आपोआप ही साडी संजूला मिळेल. ती कसल्या तिरप्या डोक्याने विचार करते ना, चांगलं ठाऊक आहे मला. काही बोल नको. अरे खरंच. बोलायलात का सुजित भाऊजी? ये राजश्री, बस ये. राजश्री, तुमच्या दोघींसाठी ना सुजितनी साड्या आणल्यात. हो बाई, हो का? खरंच का हो सुजित भाऊजी? हा, नाही म्हणजे आमच्या धाकट्या जाऊबाईंसाठी साडी घेतली, मान्य आहे आम्हाला, पण आमच्यासाठी तुम्ही साडी घेतली? अगं बाई, पाहिलं का बेबी मावशी, ती अपर्णा यांच्या आयुष्यात आल्यापासून पार बदलूनच गेले सुजित भाऊजी, आहे की नाही? ने सुजित, साडी दे. अरे गोंधळ नको ना करू. ही साडी दे, राजश्रीला दे. अरे दे तिला, दे. अरे राजश्रीला साडी दे. घे राजश्री. थँक्यू बर का. अगं बाई, लईच भारी साडी. हा, काय हो बेबी मावशी, हा, लग्नात तर दागिना करतात ना? हा, नाही नाही, पण काय हरकत नाही. आता उद्यावर आले लग्न, तयारी एवढीच होणार आहे की नाही? राहू दे, काय हरकत नाही, भारी आहे साडी. अगं लग्नानंतर दागिना पण करू काय? हा, चालते. खरंच भारी साडी आहे बरं का सुजित भाऊजी, थँक्यू. चला येतो आम्ही. हा,